कधी कधी असं होतं ना, आपण एखादा पदार्थ बनवतो आणि तो फसतो. तसंच काहीसं आज आमच्या इथे झालं. आमच्या मुलांनी आज पोहे बनवले होते, पण त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं होतं, त्यामुळे ते कोणी खाऊ शकलं नाही. आता एवढ्या पोह्यांचं करायचं काय? थोडंसं डोकं लावलं की हा इतका सुंदर पदार्थ तयार झाला की सर्वांना खूप आवडला. एकदम झटपट अशी रेसिपी आपली तयार झाली. चुटकीसरशी लगेचच सगळ्या संपून गेल्या. तोच तुमच्यासोबत शेअर करते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण तयार करून घेतलेले पोहे घालून घ्यायचेत आणि ते मोकळे करून घ्यायचे. यामध्ये आपण 2 उकडलेले बटाटे कुस्करून घालून घ्यायचे. अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया. यामध्ये भरपूर चिरून घेतलेली बारीक अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. 4 हिरव्या मिरच्या आपण ठेचून घेतलेल्या आहे, ते यामध्ये ॲड करून घ्यायचेत. मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. अर्धा लिंबूचा रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया आणि पाव चमचा जिरे घालून घ्यायचे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया. ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. उकडलेल्या बटाट्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित एकसंध करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण हे तयार पोह्यांपासून बनवतोय, पण कच्चे पोहे भिजवून देखील ही रेसिपी तयार करू शकतो. फक्त यामध्ये थोडासा कांदा ॲड करावा लागेल. आपलं मिश्रण तयार झालेले आहे. लगेचच आपण ह्याचे टिक्के तयार करायला घेऊया. पाहू शकता लिंबाच्या आकाराचे आपल्याला यामधून गोळे करायचे आहेत आणि तळ हातावरती आपल्याला हे प्रेस करून याचे टिक्के तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या तयार करून घेऊया. एकदम झटपट सगळ्या टिक्क्या तयार होतात. वेळ लागत नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या टिक्क्या तयार करून झालेल्या आहेत. लगेचच आपण ह्या फ्राय करून घेऊया. एकीकडे आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. एक एक करून या टिक्क्या आपण कढईमध्ये फ्राय करण्यासाठी घालून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये मावतील तेवढ्या टिक्क्या एका बॅचमध्ये आपण तळून घेणार आहोत. आलटी-पलटी करत दोन्ही बाजूनी एकसारखे आपल्याला या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेले आपल्या टिक्क्यांना. एकदम छान तळले गेलेले आहेत. लगेचच आपण ह्या काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण पुढची बॅच तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये मावतील तेवढे आपण टिक्क्या यामध्ये घालून घेऊया. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत. आलटी-पलटी करत दोन्ही बाजूनी एकसारख्या आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. दुसरी बॅच देखील आपली एकदम छान तळली गेलेली आहे. कलर देखील एकदम छान आलेला आहे. लगेचच या टिक्क्या आपण काढून घेऊया. एकदम झटपट असे हे आपले पोह्याच्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. चवीला म्हणाल तर एकदम लाजवाब अशा या आपल्या टिक्क्या तयार झाल्या होत्या. एकदम भन्नाट अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. याचं तर वेस्ट पासून बेस्ट अशी ही रेसिपी तयार झाली होती. एकदम कुरकुरीत अशा ह्या टिक्क्या तयार झाल्या होत्या. आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल किती कुरकुरीत ही टिक्की तयार झालेली आहे. वरतून कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्लेवरफुल अशी ही टिक्की तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. ही मेयोनीज, टोमॅटो केचप, शेजवान चटणी यासोबत एन्जॉय करू शकता. एकदम अफलातून लागते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.